हो का? का बरं मग तुम्ही दवाखान्यात नाही नेलं का? अगं हो, तिला ताप आलाय असं काही नाही जर. पण तिला ना खूप दिवसाचा चालू आहे ती नांदा. तुला तर माहिती आहे आईचा स्वभाव, एकदा नांदा लागला की लागतच राहते, नुसतं नांदाच लावत राहते ती. तर म्हटलं मग चल 2-3 दिवस राहा. हा, तिलाही वाटते आली, भेटही होते तुझी. आणि मग मी तुला आणून देतो इथं वापस. नाही नाही, माझं तसं काही नाहीये, मी येते ना. म्हणजे ठीक आहे, मला काय आता काय अगदीच बेड थोडीच आहे मी, घरातले कामं पण करू शकते. असं काही नाही. आता आई इथे मला नाही करू देत, की आई म्हणते जाऊ दे तू इथे आली आहे, आईच करते सगळं, तो भाग वेगळा. पण मी करू शकते असंही नाहीये. तर मी येते ना घरी. तसं काही नाही, तुम्ही म्हणत होते ना इथे थांब आराम कर, म्हणून मी थांबले. तुम्ही म्हणत असाल तर मी येते. हो ते नाही. इथं कसं राणी, तुला तर माहित आहे आपल्या घरचं. तुला असं वाटते की तू इथं असलं तर कसं तुझी आई बाबा तुझी जास्त काळजी घेतात, किती म्हटलं तरी फरक पडते. हा, म्हणून मी तुला इथे राहायसाठी म्हणत होतो. पण आता ते आई लावून राहिली तर म्हटलं चल 2-3 दिवसच चल. 2-3 दिवसासाठी चल, मग मी तुला इथे राहून देतो. कसं, माझ्यासाठी हे दिवस खूप महत्वाचे आहेत रागिनी, तुला माहितीये. आ घरी काय म्हणजे काय, तुला का मुद्दामून थोडी नेणार नाही मी. पण इथे तुझी जेवढी काळजी घेतल्या जाते तेवढ्या घरी नाही घेतल्या जात ना. तसं काहीच नाही आहे, मी स्वतःला जपू शकते. आणि आता सगळं व्यवस्थित आहे, डॉक्टरांनी सांगितलं ना सर्व व्यवस्थित आहे. तर येते ना मग मी. पण आईला बाबाला सांगातील ना, बाबा घरी नाही आहेत. बाबा काय माहित, तुम्ही येता हे माहीतच नव्हतं, तुम्ही फोनही नेला ना. आता पेरण्याचा टाइम आहे तर बाबा वावरत आहेत. मग बाबा आले की जाऊ ना आपण. हो हो, मग काय तर. हो, शांततेने जाऊ तर काही नाहीये. तू सांगून दे तुझ्या आईवडिलांना, मला 2-3 दिवसासाठी जातो मग परत येतो. कपडे नको घेऊ, काही बॅग गिग नको भरू. तर तुझं जे काय 1-2 कपडे घे. आजचा कोणता वार आहे आता, समजा आज आता आता गुरुवार आहे ना, तर शुक्रवार शनिवार रविवारी, बरोबर रविवारी नाहीतरी माझं दुकानाला सुट्टी राहील, तर मी दुकानात जात नाही. तर मी तुला आणून देईल परत. बरं चालते ना. रागिनीला म्हणा चल ना, म्हणा मग उशीर होते मग. हो हो, सांगतो मी. नाही तर मग असं करता का, सुधीरची गाडी बोलवू का? गाडीने जावा, म्हणजे बाईला कसं एसटीनं लगदग होईल, काही जागा गिगा भेटते नाही भेटत. नाही नाही, काही नाही, जातो आम्ही व्यवस्थित. नाही तर गाडी आहे ना, काही टेन्शनचं काम नाही, फक्त घरी आहे की नाही पाहू द्या मला. अरे म्हटलं मामाजी, काही काम नाही ना गाडी बिडीचं, आम्ही बरोबर जातो, समोरच जागा, कोणी बसते बाईच्या जातीले, समोर बसवतो ना तिले. नाही ना जवळ बा, हे पा, काही होर तू पोरगा तुम्हाला दारात उतरून देते आणि चालला येते. त्याली सवारी भेटते तेवढी, टिरी भेटते. एसटीनं नका जाऊ तुम्ही, ते बाईले त्रास होईन एसटीनं. एसटीच कसं राहते, बसला काही झटका बसला तर बसा. हा पोरगा कसा आरामशीर गाडी चालवते. मी सांगतो त्याला, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्हाला उतरून देते तो आणि चालला येते घरी. सांगा आता, काही काम नाही आता, स्पेशल गाडीवाला कसं किती रुपये घेते आणि किती नाही. हे पाय बैरागिनी. स्वतःला जप जाय, त्या बुडीवर काही विश्वास ठेवू नको. मला तर उलसा विश्वास नाही. तुला म्हणून सांगतो खरं, मी तुला म्हटलं नाही. पण मी ना तुला 9 महिने पाठवतच नाही जाती. हा, मा काही त्या बाईवर विश्वास नाही. एक नंबरची नंबरी आणि खोटारडी बाई आहे ती. पाहुण्याच्या समोर काय म्हणीन, माग तू आल्या संग कशी वागीन, आणि तू आला स्वभाव कसा आहे ते बराच बरं. आता बाई, जरासं स्वतःसाठी बोलायला शिक. हा, काही भांडण नाही करायला लागले. पण झालं नाही काम तर म्हणायचं माझं होत नाही बा काम, मी थोड्या वेळानं करतो का उद्या करतो. हा, असं बोलायला शिक. काय आपल्याला काय जाऊन लढाया थोडी करायला लागतात. अनैदीपणा थोडीच करते की काम नको करू. मी थोडी असं थोडी सांगतो की काम नको करू बाईन बसेल राय. काम कर, जेवढं होईन त्याच्यानं तेवढंच कर. हा, ते बुडी म्हणते की कर हेन कर तेन, तू करत आहे. हा, तसं नको करू. नाही ना बाई, काही बोलते काय. काय एवढेच कोणते काम असतात इनमेन ती गजो ना आम्ही. आता ते घर लहान आहे, ते घर मोठं होतं म्हणून जास्त काम पुरत जायत. आता इथं काही कामच नाही ना, घरच लहान चुकलं आहे ना. 2 खोल्याचं घर, एकच संडास बाथरूम, त्याचं काय काय कामच नाही पुरत काही. तो मलाच होता ना बाई, म्हणून का महिलाय पुरे. असू दे काही. त्या बाईले काय आहे, सारेल मुर्दे उखडून काढीन. हा, मला माहित आहे ना तू अति असतं तिनं काय 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 धन्य अशी. रोजचे कपडे धुतले का नाही धुतले तर ते जमा करून ठेवले तो नावानं. पण रे बाई, कोणावर काही आपण असं म्हणत नाही. पण बाय बाई, स्वतःला जप. आणि काय त्या बुडीची तब्येतले खराब असेल सांगजो आम्हाला फोन करून, येऊ मग आम्ही तो सासूच्या पिले. नाही तर असं होईन की सकाळी हा पाहुणाच नेईन
की मी एवढं तुले घ्यायला आलो मायबापाच्या घरी, मग आईची तब्येत नव्हती बरोबर आणि तर मायबाप तर आली नाही भेटीले माईच्या, असं व्हायचं वय. हा तू सांग तू घरी गेल्यावर काय परिस्थिती आहे तर. हा मग येतो मग आम्ही. हा अहो भेटी नाही या लागत. तिला काय झालं, काही ताप आहे म्हणत, तर मग काय तापीला काय एवढे आहे, भेटी गिट्टीला नाही या लागत. पाहिजे मी घरी गेल्यावर सांगेल मग तुले. हो आणि त्याला ते फाईल औषध गोळ्या सगळं नाही बाई. ते टॉनिकची बॉटल एक किचन मध्ये होती आपल्या, घेतली का ते? हो हो मी आणली, मी भरलंय माझं सगळं. मी काय 2-3 दिवसासाठी चालली ना, ते म्हणतात रविवार आणून देतो म्हणतात. हो ना, तरी बी माय बाई येतं म्हणून काय झालं मग, तरी औषध गोळ्या तर असू दे, सबन औषध गोळ्या हे ते पद्धतशीर तो संघ असलेलं बरं. हम्म. बाई घेतलं का सामान? चल पाहुणे म्हणून राहिले, चलतात मग. हो बाबा, पटकन ड्रेस घालते, चेंज करते, झालं माझं. पाहिजो बाई हा. आणि ते सासूबाईच्या भेटी यायचं की नाही तर ते सांगजो आम्ही. काळजी घे सासूबाईची. हा काय बिमार पडलेले वातावरणाचा नाही बिमार पडले असतील. हो तुम्हाला तर भल्ली काळजी येऊन पडली ती, ते बुची बिमार पडलेले काही बिमार फिमार नाही पडली नाटक्या बोड्याची. काही बिमार गिमार ते रागिनीले घरी न्यायसाठी जशी सारं. बाबा गाडीचं काही काम नव्हतं भाऊ, कसा तुम्ही गाडीचं. नाही हो बाई, सुधीर दादा स्वतः येतो म्हणते. हा आणि त्याला बाय अर्जंट काम आहे. त्या घरी गेल्यावर चहा पिन ढमकं कर आणि जेवण कर, त्याच्या भानगडीत पडू नको. हा त्याला पटकन पाठवून दे, त्याला दुसरी ट्रिप आहे बरं. त्याला मी आम्हाला का बाईला अर्जंट घरी जायला लागते म्हणून तू येऊन राहिला. हा त्याला तू फक्त ताबडतोब रिटर्न कर. हा आरामशीर जाय, आता टेन्शन नाही. एसटीत बाई कसं गर्दी राहते, धक्का लागते कोणाचा, बसेला जागा भेटत नाही तर काय, रस्ते कोणते ढंगाचे आहेत आपले. हा गच काय येते, गड्ड्यात गाडी गेली तर का बसते कुठे. हा कसा पद्धतशीर होते आता गाडी, घोर नाही आता. म्हटलं रागिनी बाई, त्याचे पैसे दिले बरं म्या. हा पैसे दिले म्या त्याचे, नाही तर बसशीन डबल हे करत दादाला खराब वाटीन. तू पैशाचं बोल नको त्याले. हा मी देऊन बरोबर त्याचे म्या दिल्यात त्याला पैसे. अरे नाही मामाजी, आम्ही दिले असते ना पैसे. नाही जवळ बा म्या पैसे दिलात त्याला, नाही तर डबल डबल सांग. हा दिलात पैसे. बरं या मग आता आरामशीर जाय. रागिनी बाई ते फाईल टाकली का? हो नाही टाकली ना, मी येणारच आहे ना बापू 2-3 दिवसात. हो हिला मी 2-3 दिवसात आणून देतो. आईला बरं नाही त्याच्यानं नेऊन राहिलो, नाही तर नेलंच नसतं. उगाच ट्रॅव्हलिंग मध्ये कसं दगदग होते, पण ते आता आईला वाटून राहिलं आली पाहिजे म्हणून 2-3 दिवस. नाही बरोबर आहे, सासूबाईची तब्येत नाही बरोबर तर जाय बाई. हा काही तसं काही नाही, आपल्याला जाऊ आपण. हा रागिनी बरोबर 3-3 दिवशी वापस या, मी वाट पाहून राहिली. जावई बा अंडे सांग का मग मी तिच्या बाबाला न्यायला धाडू. नाही मीच आणून देईन ना. बरं हा तिनं कपडे नाहीत घेतले ना. तिनं कपडे नाहीत घेतले, शिल्लकचे काही नाही. यस ते साडी घेतली का ड्रेस घेतला तर म्हणून म्हटलं. हो ते 2-3 दिवसात आणून द्या, नाही तर तुमचं रिकाम पण नसलं ना तर रागिनी बाई येतील घ्यायला, तू सांगजो. हो आई. बरं तू काळजी नको, मी बरोबर काळजी करतो माझी, मला काही नाही होत. हो काही नाही माहितच म्हण नको. या मग ये मग. पाहिजे बरोबर बस. हा बाय शेर बाबू, एकदम गाडी आरामशीर जाऊ दे. हा ती बैली एसटीत त्रास होईल म्हणून गाडी ठरवलं. हा एकदम आरामशीर. एका बरी तिकून तुले बाई बातच पाठवून देते, तू दात उतरून दे दिले तू चाललाय वापस परी. हा आरामशीर जा. आई काय कोण आलं? मै रागिनी, माय सोना, माय पिल्लू, माय पोरगी, माय गुणाचं लेकरू. मग तोंड दाबता का? तुला तर गळा दबा वाटून राहिला मले. आई मजाक ना रे मजाक ना, मला सोना. ये बाई ये बस बाई, तू दिसली तर पाय कशी तब्येत दुरुस्तच झाली. मैरागी घरी नव्हती तर घराला घर पण नव्हतं. जाऊ नको बाई, आता अजिबात जाऊ नको. तुला माय बापाच्या घरी नाही ना, कुठेच नाही, आपल्या घरीच राह. मी सगळी तू सेवा करतो. हे इथलुशी बॅग कोण आणली? तुझी बॅग कुठे?
हे एवढेच म्हणजे बॅग बॅग नाही आणली मी, तुमच्या भेटीला आली. म्हणजे यांनी मला सांगितलं हे आले होते तर आईला बरं नाही, आई खूप आठवण काढून राहिली, तर म्हणून म्हटलं मग मी यांच्यासोबत आली तुमच्या भेटीला. बॅग नाही आणली मी. बरी आली मग भेटले. जीव निघून गेला नसता, मला अटकला असता, तो आल्यात जीव अटकला असता बाई व. लय सिरियस तब्येत आहे माई. त्यातलं जाता येत नाही मले. नेत का मले धरून? चक्कर येतात मले, चक्कर. हळू चला हळू चला, तिथं चक्कर येते का तुला? हो ना, लय चक्कर येतात, ओला जात नाही. आता तू दिसली तर हरिकाला मले, आत्म्यापासून अंतरात्म्यापासून हरिकाला. मग कशी उठीन तो आजोड पयत आली मी, नाही तर उठलीच नाही बाई. उठायची येत नाही. काय खरं नाही मला आता. नाताचा तो पाहतो की नाही काय सांगा माय. नाही नाही, बसा आई बसा, असं नका बोलू आई. याच्यासाठी आईले रागिनी पाहिजे. रागिनी ल्यान, रागिनी ल्यान. रागिनी, तू हात पाय धुवून घे. हो हो, आईला झोपवते मी, हात पाय धुते. आई झोपा तुम्ही, उठू नका, चक्कर येईल तुम्हाला. निजून दे ना तोल्या हातानं, मला सोडून जाऊ नको व बाई राहिनी. झोपा तुम्ही, आराम करा. आई अंगावर चादर देऊ का? थंडी वाजते का? नाही नाही, चादर नाही पाहिजे. मले सोडून नको जाऊ बाई, तू नसली की मले काहीच कमत नाही. माझोळच राय व बाई, माई पोरगीच आहेस तू. तू माई पोरगीच आहेस म्हणून देवानं मला पोरगी दिली नशीन. देवाला वाटलं अशीन माई सून असतं पोरगीपेक्षा चांगली भेटणार आहे, तर पोरीची काय गरज, म्हणून देवानं मला पोरगी नाही दिलं. तूच माई पोरगी, मला सोडून जाऊ नको. सती बस माझोड. आई चला ना जेवायले. हो येतो ना माई बाई. राहू दे, काही राहिला असेल धंदा तर मीच करतो. आता दिली पिन, बस तू अंग टाक. नाही तर तो म्हणेन माय एवढ्या यानं आणायला लावलं मायकोले, शेवटी धंदा करायला लावला ती. नाही म्हणे बापा तुला आणत नाही म्हणे. मी आणलं आणतीले, मी करतो धंदा. पण काय हो माझ्यानं काही होणच नाही राहिलं बित्रे. मग किती चक्कर आला मला, तुला माहिती आहे की नाही? किती चक्कर पडता पडता वाचली मी तर म्हणून पडतो बाई आता. पण बाई उलशाकनं वाचली मी, नाही तर सांग डोक्याला लागलो असतं, ब्रेन हॅम्प्रेज झाला असता तर जाग्यावर गेलीस ती मी, जाग्यावर. लय थकवा आला ना मुली. काही नाही हो, तोल गेला होता तुमचा, थकवा शाना आला एवढा. चला जेवण करून घ्या, मग आले की मग त्यांच्यासोबत जेवता का नाही तर? नाही मले मी जेवून घेतो, मला वाढून दे, मी जेवतो. तो आला की तू त्याच्या संग जेवजो. तू नको झोपली, त्याच्या संग जेवजो. बरी बाई आली एकदाची, नाही तर बाई स्वयंपाकाचं टेन्शन, धन्याचं टेन्शन, भांड्याचं टेन्शन. काय करा माय दिवसभर पायाले पायणार आहे. तर दे बाई आली, चाल बाई जून घेतो पटकन. दिलीप आला की मग गायले वाढीन मी सांगलो. दिलीपले का माहीत राहायचं स्वयंपाक कोण केला, मीच वाढतो. दिलीप वाटीन आईनं स्वयंपाक केला का. छाई उठू दे, गीत नाही तो अजून, तो याच्या पहिले घे मी जून. कसे झोपले, कपडे नाहीत काढले. उठू का, कपडे काढायला लावू का? बाहेरचे कपडे तसेच झोपून राहिले. जाऊ दे, झोप लागली पण त्याला. अंगावरचं कुठे ठेवलं आईने? अंगावरचं तर नाही इथं, अंगावर टाकलं असतं. झोप लागली चांगली. दिवसभर दग आहे व दुकानात, झोप आहे का दुकानात? झोपच लागली. चादर कुठे ठेवले हो ये ना आई? अंगावरची चादर नाही तिथं गादीवर. इकडे आणलं होतं मी. तरी काही त्या खोलीत निजे ना, अतिच निजे हॉलमध्ये. आम्ही दोघं मायला का अतिच निजत जात जाऊ, म्हणून ती आणलेलं आहे. नाही नेते.